नमस्कार, मी अश्विनी परत एकदा माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपली ना भाताची सीरीज चालू आहे आणि त्या सीरीजमधला आज आपण चौथ्या प्रकारचा भात बघणार आहोत. तर तो काय असणार आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात हा राईस म्हणजे अक्षरशः अमृत म्हणू शकतो आपण. इतका छान शरीराला थंडगारपणा देतो, झटपट होतो, किचनमध्ये खूप वेळ थांबायची गरज नाही आणि दुपारच्या जेवणासाठी परफेक्ट रेसिपी आहे. पटकन बघा आणि बघून मला सांगायचं कसं झाली ती. चला तर मग आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल कर्ड राईस. पटकन रेसिपी बघूया. माझ्याकडे दही आहे, शिजवलेले तांदूळ म्हणजे भात आहे. आता फोडणीसाठी काही स्पाइसेस वापरायचे आहेत. त्यामध्ये जिरे आहेत, मोहरी फोडणीला वापरायची आपण, एक चिमटभर हिंग लागेल, कोथिंबीर धुवून चिरलेली आहे बारीक, 15-20 पानं कढीपत्ता आहे, 1 चमचाभर उडदाची डाळ आपल्याला लागेल फोडणीसाठी, सुक्या 4 मिरच्या आहेत, थोडंसं आलं याची चिरून घेतलंय आणि हिरवी मिरच्या. अगदी एवढे थोडक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते आणि अगदी मनाला प्रसन्न वाटतं खाताना. पटकन आपण फोडणीची तयारी करूया. पॅन गरम करायला ठेवलाय आणि ही फोडणी करून आपल्याला थंड करायची आहे. त्यामुळे बाकीची तयारी आपण नंतर करू. आधी फोडणी करून घेऊया. चला पॅन व्यवस्थित गरम होऊ द्यायचा. आता ह्याच्यात खास कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे ह्याची फोडणी खमंग व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा. छान 2-3 चमचे तूप टाकायचं. आता हे तूप ऑप्शनल आहे. पण जर ऑथेंटिक पद्धतीने आपण बघायला गेलो तर ह्या फोडणीमध्ये तुपाचाच वापर केला जातो. तेलाचा नाही केला जात. तरी पण तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही तेलाच्या फोडणीमध्ये पण हे सगळं त्याला तूप आपलं छान गरम झालं होतं. त्यामध्ये मी हे सुक्या मिरच्या टाकून घेते. ह्या मिरच्या छान तळून घ्यायच्या म्हणजे त्या दह्यामध्ये छान अशा कुरकुरीत लागतात आणि त्याचा फ्लेवर पण खूप सुंदर येतो. चला एका साईडला थोडीशी मोहरी फोडणीला घालूया. मोहरी छान फुटू द्यायची म्हणजे तडतडू द्यायची म्हणजे त्याचा एक फ्लेवर छान लागतो. कच्ची राहिली तर कडू लागणार. ह्याचा फोडणी हाच एक मोनोपोली आहे ह्या राईसची. त्यामुळे आपण ही फोडणी खमंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान मोहरी आता फुलायला लागली आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमचा उडदाची डाळ घेतली आहे. आता ही डाळ पण ना मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे. गॅस अगदी स्लो ठेवायचा नाहीतर ही करपणार डाळ. त्यामुळे स्लो मीडियम फ्लेमवर आपल्याला ही डाळ व्यवस्थित अशी लाल रंगावर परतवून घ्यायची. आता तोपर्यंतच ह्यामध्ये मी टाकते आलं आणि मिरची बारीक चिरलेली आहे. आपण ह्यामध्ये लसूण नाही टाकत आणि लागलीच त्यामध्ये मी चिमटभर हिंग टाकला. आता ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतायची आहे, जेणेकरून त्याचा एक खमंगपणा आपल्या त्या दह्यामध्ये उतरेल. त्याचबरोबर आता मी ह्यामध्ये कढीपत्ता पण टाकते. आता कढीपत्ता हा छान कुरकुरीत होईस्तोवर म्हणजे मंद आचेवर ही फोडणी जेव्हा आपण करणार, तेव्हा हे कढीपत्ता पण छान एक फ्लेवर येतो त्याचा आणि जरा कुरकुरीत झाला की आणखीन सुंदर लागतो. तर आता ही फोडणी आपली तयार झाली आहे जवळ तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, चुकून शूट करायचं राहिलं, तर तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं मीठ टाका आणि फोडणीमध्येच मी ह्यातली अर्धी कोथिंबीर वापरणार आहे. त्या फोडणीमधल्या ज्या कोथिंबीरचा फ्लेवर आहे ना, तो काय मस्त लागतो म्हणून सांगू. त्यामुळे फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची. चला ही छान आता मी एक 2-3 मिनिटं अजून परतवून घेणार आहे. आता कर्ड राईस साऊथची एक स्पेशल डिश आहे असं आपण म्हणू शकतो. आपण पण दही-भात खातो त्यावर फक्त फोडणी घालायचं एवढंच काय ते असतं. पण खूप सुंदर हे उन्हाळ्यात खूप ऊन वाढलं, की असं खूप सारं मसालेदार, तेलकट किंवा असं काही खायची इच्छा नसते. अशा वेळेला शरीराला थंडवा देणारं किंवा थंड राहणारं असे काही पदार्थ खाण्यात आले, की आपल्याला छान वाटतं आणि त्याचा त्रासही होत नाही. अशा प्रकारच्या डिशेस अजून कोणत्या असतील तर तुम्ही मला नक्की सांगा, ज्या खास करून आपण उन्हाळ्यात करतो. तर आपलं बघता-बघता तुम्हाला दाखवते छान असं हे फोडणी तयार झाली आहे. आता काय करायचं ही फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. ती फोडणी गरम-गरम आपण दह्यामध्ये नाही घालणार आहोत. तर गॅस बंद करून आपण ही फोडणी थंड करून घेऊया. आता हे दही आणि भात आहे. आता हा आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. एखादं मोठं पसरट भांडं घ्या किंवा एखादी परात वगैरे घ्या. आता तुम्ही किती लोकांसाठी हे करणार आहात त्या हिशोबाने तुमचं हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. चला आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मोठं भांडं घ्या आणि त्यामध्ये आपण हा सगळा राईस टाकूया. आता जर ऑथेंटिक पद्धतीने करायचं झालं तर हा राईस सेपरेट शिजवला जातो म्हणजे कुकरमध्ये वगैरे आणि त्यामध्ये पाण्याचं कंटेंट जरा जास्त असतो. म्हणजे आपल्याकडे इंद्रायणी राईस वगैरे कसा असतो मऊ, त्याच टेक्स्चरमध्ये हा शिजवून घेतला जातो. ह्यामध्ये तसं पण मी थोडंसं पाणी एक्स्ट्राचं ठेवून हा भात मऊ असा शिजवलाय. त्यामुळे चांगल्या प्रकारे हा स्मॅश होऊ शकेल. आता तरी 2 मिनिटं मी त्याला थोडंसं स्मॅश करते ह्या चमच्याच्या साहाय्याने आणि मग मी ह्यामध्ये दही जे आहे ते टाकणार आहे. आता हे दही खूप आंबट नाहीये. रात्रीच मी दही लावलं होतं आणि सकाळी आता हे राईससाठी मी वापरणार आहे. त्यामुळे ह्याचा आंबटपणा खूप जास्त नाहीये. पण तरीसुद्धा जरी आंबट असेल, तरीसुद्धा हा राईस खूप सुंदर लागतो. चला आता काय करू थोडंसं राईस
राईस स्मॅश करून घेतलाय आणि जे दही होतं ते थोडंसं विसळून घेतलं, म्हणजे मी एका ठिकाणी ते होईल आणि छान ते जे क्रीमी टेस्ट येईल, त्यामुळे मी थोडंसं विसळून घेतलं. आता ते ह्या राईसमध्ये आपण काय करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही त्या साईडला जेव्हा कधी साऊथला तुमचं जाणं झालं, तर हा हा प्रकारचा राईस असा छान हाताने स्मॅश केला जातो आणि मग ह्यामध्ये फोडणी घातली जाते. पण मला ते फार काही आवडत नाही, त्यामुळे असं चमच्याच्या साहाय्यानेच मी सगळं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता काय क्रीमी आणि मस्त हा राईस दिसतोय. अगदी असा सुद्धा मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता, इतकं सुंदर वाटतंय हे. चला आता ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया. फोडणीमध्ये आपण मीठ टाकलंय, त्यामुळे ह्यामध्ये बेताचं मीठ टाका. आणि आता आपण काय करूया, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ सगळीकडे लागेल आणि आपला राईस फोडणीत देण्यासाठी किंवा फोडणी यामध्ये घालण्यासाठी तयार होईल. चला आता आपण हे सगळं मिक्स करतोच आहोत, तोपर्यंत आपली फोडणी पण थंड होते. कारण अशा दह्यावर आपण गरम फोडणी घालून चालत नाही, त्यामुळे ती थोडी थंड करायची. अगदी रूम टेम्परेचरवर आली की मग त्यामध्ये आपण ही फोडणी सगळी घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं. आता ह्या राईस खाण्याच्या खूप पद्धती आहेत. ही राईस अगदी थंड पण खाल्ली जाते. म्हणजे आता जरी तुम्ही बाहेर कुठे जाऊन जर तुम्ही ऑर्डर केल्यात कर्ड राईस, तर ती तुम्हाला अगदी थंड मिळेल. पण जेव्हा आपण ही पारंपरिक पद्धतीने बघायला जाऊ, तेव्हा हा राईस अगदी नॉर्मल टेम्परेचरचा असतो. खूप थंड वगैरे हे खाल्लं जात नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल, आता ह्या दिवसात थोडं थंड खाण्याची इच्छा आपली होते, तर अशा वेळेला हे छान सगळं मिक्स करायचं आणि फ्रिजमध्ये एक 5-10 मिनिटं तरी तुम्ही ठेवायचं आणि मग थोडंसं ऊन वाढलं, असं वाटलं की आता भूक लागली, आपल्याला जेवायचं आहे, तेव्हा हा राईस काढायचा. ह्याच्याबरोबर एक छोटी सांडगी मिरची आणि 1-2 पापड जर मिळाले, तर वाह, वाह, वाह! अगदी परिपूर्ण जेवणाचा आस्वाद तुम्हाला घेतल्याचा आनंद होईल. अजिबात त्रास होत नाही. खूप सुंदर हे जेवण तयार होतं. म्हणजे दुपारच्या वेळेला काय करावा, असं जर कोणाला प्रश्न पडला, तर अगदी 5 मिनिटात हे सगळं होतं आणि 5 मिनिटात तुम्ही हे सगळे तयारी करून अगदी जेवायला बसू शकता. इतकी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि तितकीच शरीराला थंडावा देणारा हा कर्ड राईस खूप सुंदर होतो. किती छान क्रीमी असं टेक्स्चर दिसतं, तुम्ही बघू शकता. तितकाच स्वादिष्ट हा राईस लागतो. लहान मुलांना सुद्धा प्रचंड आवडतो. माझी मुलं तर आवडीने खातात. तुम्ही एकदा करून बघा. चला कसा वाटला तुम्हाला कर्ड राईस? छान होता की नाही आणि झटपट झाला की नाही? नक्की करून बघा आणि केलात की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा माझ्याकडून काही चुकत असेल तर आणि Facebookवर बघत असाल तर फॉलो पण करा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही परत मला भेटणार आहात मला खात्री आहे. चला तोपर्यंत निरोप घेते. थँक